फेडत नाही म्हणून आत्महत्या करावी लागत होती. आता सावकारकी महाराष्ट्राने देशभर अशी पसरलेली आहे ही खाजगी सावकारकी. याच्यावर एक राज्य स्तरावरची समिती होणं फार कठीण आहे. तसं तर हा देश पातळीचा मुद्दा आहे, खरंय. पण नाही, राज्यावर पण हा हा मुद्दा मी एक मुद्द्यावरती येतो. बचव एक मुद्द्यावरती येतो. म्हणजे आपल्याला ह्याच खाजगी सावकारीच्या बद्दलचे अनेक अँगल आज चर्चेला घेऊया. पण रविकांतजी, या राज्यामध्ये मला आजही ते वाक्य आठवतं. सभागृहातच कदाचित आर पाटील, दिवंगत आर पाटील असं म्हणाले होते, जो शेतकऱ्याला नडेल त्या सावकाराला कोपरापासून ढोपरापर्यंत आम्ही सोलून काढू. आज खऱ्या अर्थानं सोलून काढायची वेळ आली आहे का? दम देण्याची नाही. नाही, महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जावी अशा पद्धतीचा हा घटनाक्रम आहे. जेव्हा रोशन आता बोलत होता, तो माझ्याही संपर्कात सातत्यानं रोशन आहे. मी त्याच्याशी अनेक वेळा या विषयासंदर्भात बोललेलो आहे. जेव्हा तो सांगत होता तर अक्षरशः तुम्हाला सांगतो डोळ्यातून पाणी येत होतं. मनामध्ये कालवाकालव होत होती. आज छत्रपतींच्या नावानं हे सरकार चालवतात. खऱ्या अर्थाने यांना सत्तेवर राहण्याची नैतिक अधिकार आहे का हो? जर किडनी विकावं लागत असेल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सावकाराच्या जाचापायी, तर कुठलं राज्य तुम्ही चालवताय? 1,00,000चे तुम्ही 74,00,000 रुपये घेताय, म्हणजे कुठला हिशोब आहे? आणि सावकार तर माजलेच माजले, पण या प्रायव्हेट पतसंस्था, मायक्रो फायनान्स आणि या प्रायव्हेट फायनान्स याचा सुद्धा प्रचंड मोठा तगादा शेतकऱ्यांच्या भोवती आहे. ते गावात जर वसुलीला तर शेतकरी गाव सोडून जातात किंवा शेतात जातात किंवा दुसऱ्याच्या पाहुण्याच्या घरी राहायला जातात. हीच परिस्थिती आहे. मला असं वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे आणि मुळामध्ये सावकाराकडे जाण्याची वेळच का आमच्यावर आली? याला सुद्धा सरकारच जबाबदार आहे. आमच्या कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, उत्पादन खर्च जेवढा आमचा होतो क्विंटल मागे त्याच्या अर्धा सुद्धा भाव आम्हाला मिळत नाही. म्हणून ही याच्या त्याच्या दारात जायची वेळ येते. जेव्हा बँका उभ्या करत नाही तेव्हा सावकाराच्या दारात जायची वेळ येते. आणि अशा पद्धतीनं जर सावकार मस्तवालपणे वागत असतील तर मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जशा रांजाच्या पाटलाचं केलं होतं, ज्या पद्धतीनं महाराजांनी धोरण राबवलं, ते धोरण राबवण्याची गरज आहे. आर पाटलांनी जो कायदा केलाय तो कायदा अधिक कडक करणं गरजेचं आहे. सावकार दिसला की त्याला आणि तुरुंगात टाकायची त्याची बेलं ठरलेली अंमलबजावणी पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना लायसन आहे ते तर आहेत, पण बिगर लायसनचे कितीतरी लोक आहेत. तासावर आज बिना लायसनचे सभागृहात खूप लोक सांगितलं आहेत. आमदारांनी, तासावरती हे लोक पैसे घेतात, तासावरती व्याज घेत आहेत. आता खरी गोष्ट रोशननं आहे. सांगितलं 10,000 रुपये पर दिवसाला घेत आहेत हे लोक. यांच्यावर काय मोक्का लावा करतायत असं सरकार म्हणतायत आणि ते. सरकारमधले लोक काय करतायत? सरकारमधले लोक काय करतात? एवढा विधानसभेत प्रश्न झाला. मी सांगतो, या प्रश्न इतका सध्या महत्वाचा प्रश्नच महाराष्ट्रात सध्या कोणता नाहीये. या प्रश्नावर उद्याच्या उद्या अंमलबजावणी झाली पाहिजे जर हे संवेदनशील असतील तर. ठीक आहे किशोर भाऊ, तुम्ही सगळं खाली ग्राउंडवर बघत आहात. आज या आत्महत्या असतील शेतकऱ्याची कर्जबाजारी पण असेल, या सगळ्याला जेवढ्या राष्ट्रीयकृत बँकांचं कर्ज आहे त्याच्यापेक्षा कैक पटीनं, म्हणजे व्याज दर किती असावा याचं काही गणित नाहीये, किती वसूल करावी, कशी वसुली करावी याचं गणित नाहीये. थेट गुन्हेगार आज खाजगी सावकार बनलेले आहेत का? एक दुसरं हे गुन्हेगारी करतायत का सावकारीच्या माध्यमातून? दुसरं, आणि आज आत्महत्यासारख्या आणि ह्या अवयव विक्रीसारख्या गोष्टींना हे खाजगी सावकार जबाबदार आहेत का? आणि मग यांच्यावर मोक्का लावावा का? कसं झालंय की मी 1992 पासून शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करतो. हम्म. परंतु मी शेतकरी बघितले, परंतु रोशन कुडे सारखं प्रकरण मी नाही बघितलं बाबा. हा यवतमाळ जिल्हा सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करतात. तिथे सावकाराचं, बुलढाणा जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यात सावकाराचं खूप प्रश्न आहे. आणि तिथे परंतु मद्रासला घेऊन जाणे, मग कलकत्त्याला घेऊन जाणे, मग कंबोडियामध्ये घेऊन जाणे आणि तिथे किडण्या काढणे, हे सगळं प्रकरण फार गंभीर आहे. आणि हे प्रकरण राजकारणाच्या तर फार बाहेर आहे. आणि खरंय. विजय वडेट्टीवार बोलले 29 आहे. आणि 19 रोशन पुढे बोलले. 19. तर मला एक सांगा की जर अशा प्रकारे किडन्या काढून वसुल्या होत असतील तर आता राहिलं काय? सरकार म्हणून आपलं अस्तित्व गेलं आहे ना. प्रशासनिक आपली काहीही अस्तित्व नाही. वरून पतपुरवठा धोरण बँकांचं किती नगण्य आहे की असे शेतकरी किती फसतात. आणि रोशन पुढे यांनी ज्या व्यथा मांडल्या आणि त्यांनी आपली भावचीन आणि हे सगळं सांगितलं,
तर मला असं पकडते की राजकीय संरक्षण देणं वगैरे सोडा, हे प्रकरण बच्चू भाऊनी हातात घेतलाय. मात्र महाराष्ट्रात या प्रकरणावर सौक्षमक्ष व्हावा व जेवढे राजकीय नेते सावकारी करतात त्यांच्यावरही कारवाई व्हावी. मात्र राज्यात पतपुरवठा धोरण हा मोठा प्रश्न आहे. कर्जबाजारी 2 वेळा झाला, त्याच्यानंतरही खरंय. सावकाराचं तुम्ही प्रश्न पाणी घ्या, मी येतो तुमच्या. तर पतपुरवठा धोरण आखणं खूप गरजेचं आहे असं तुम्ही म्हणताय. मला या चर्चेमध्ये प्रतिभाताईंना आणायचं आहे. प्रतिभाताई, सहकार खाता आज तुमच्याकडे आहे आणि कृषी खातं तुमच्याकडे आहे म्हणून मुद्दाम तुम्हाला बोलवलंय.